सांगता भगवंताचं एक तरी चरित्र सांगितल्याशिवाय गोकुळातलं चरित्र सांगितल्याशिवाय होत नाही. त्याप्रमाणे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काय केलं चरित्र? कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला अवतीर्ण झाले. गोकुळामध्ये आणलं गेलं सतसचन. तुम्हाला माहिती सगळं चरित्र तुम्ही 9 वर्ष ऐकत आलेलं आहात. आज एकच चरित्र सांगून पुढे घेऊन जाईल. आजपर्यंत जगात सगळं काही विशेष झालं, पण बैलाचं दूध काढणारा पहिला पठ्ठ्या विठ्ठल. सगळे मडके फोडल्यानंतर समजतंय का तुम्हाला? मडके फोडून टाकले त्याने सगळे. मडके फोडले. मग सगळ्या गवळणी एकत्र आल्या. म्हणल्या चला नंदाच्या वाड्यावर. काय आमच्या रामकृष्ण बद्दल जरा जोड्यात टाळ्या वाजव जाऊ. काय पोरं वाजवते काय केलं वरून पोटाला यावं असं वाटायला लागलं. विठाला चला म्हणल्या यशोदेच्या वाड्यावर. यशोदेच्या वाड्यावर आल्या. भांडायला सुरुवात केली. गोकुळातलं चरित्र. यशोदे तुझा चिकाना. आणि सगळ्या गल्लीतल्या बायका जर एक जण इकडे भांडायला आल्या ना, शहरामध्ये भांडायला आले सगळे. तू कुणाच घरी गेला होता का? नाही. अरे सगळे भांडायला आल्या. कृष्णा तुला ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ. कृष्णा तुला ताकीद करते माझ्या बरोबर. कोणाच्या घरी जाणार नाही ना? नाशिक हो म्हणतोय. आणि कृष्णाला कडे रोचून घेतलंय. यशोदा मैया खजील झालेली आहे. कृष्णा नको रे कोणाच्या घरी भांडायला राहा. पण हा पठ्ठा सोडतोय काय? अष्टदळ काढिले अंगाणी. त्याची आई आहे. ठला ठला
म्हणून तया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा. त्याचे वडील इकडे बसले. डबल तुम्हाला सांगतो LIC मध्ये क्लास 1 ऑफिसर आहेत. चांगले कीर्तनकार आहेत दोघे आई बाप. विठाला विठाला पाठ करून घ्या. तुमचा आहे म्हणून सांगतोय. बघा माझ्या पाठीमागे म्हणा पाहिजे तर आज याल तरी याले लागे. अवघे माझ्या मागे मागे म्हणा. अनन्य चिंतयंतो माम, अनन्य चिंतयंतो माम ए जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां, तेषां नित्याभियुक्तानां योग क्षेम वहाम्यहम्. भगवान श्री कृष्ण ने लेखी दिलंय. इच्छेने कधी मरायचं नसेल, इच्छेने तुम्हाला वाटतं पण हो, आणि इच्छेने कधी जर मरायचं नसेल तर हा श्लोक पाठ करा. आणि पुढच्या वर्षी मी ज्याला उभा करेल त्याच्या तोंड पाठ पाहिजे. विठ्ठल सगळ्या गवळणी एकत्र आल्या. यशोदे यशोदे तुझाची काना तुलाची गोड वाटे, गोकुळी राहावे की जावे एकाने धावत. आणि ती सांगते गाऱ्याने का यानं काय केलं. जिंके माझे तोडले मटक्याची फोडले, मटक्याची फोडले माझी तोडले मटक्याची फोडले. आपण जर गायला लागलो ना तर खूप वेळ झालाय. मला बोलायचंय महत्वाचं. देही दही नीट आहे का. ज्याला आता सायन्स सांगतोय मी. याच्या अगोदर आपलं चाललेलं आहे काय. तुझ्या कानानं ग तुझ्या कृष्णानं माझ्या वेणीला ओढलं. वेणी म्हणजे सांगतो रज तम सत्व 3 गुणांचे असणारे वेढे. या वेड्यामध्ये सापडलेले आपण तिला म्हटलं वेणी. तुमची वेणी नाही सांगत. तुझ्या कानानं तुझ्या कृष्णानं माझ्या वेणीला ओढलं, वेणीला ओढलं माझं मडकं फोडलं, वेणीला ओढलं माझं मडकं फोडलं, माझं मडकं फोडलं, वेणीला ओढलं माझं मडकं फोडलं, माझं मडकं फोडलं, आला शिंक तोडलं, माझं मडकं फोडलं, माझं शिंक तोडलं, मडकं फोडलं, यानं शिंक तोडलं, माझं मडकं फोडलं, यानं शिंक तोडलं. महत्वाचा भाग आहे. शिंक्याला किती पाय असतात बोला. शिंक किती दोरावर बांधलेलं असतं. 4. गुड. टाळ्या वाजवा तिच्या करता. 4 हे आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष. नीट आहे का काय. या 4 पुरुषार्थावरती विवेकाचं आपलं मडकं बांधलेलं असतं. विवेकाचं मडकं त्याच्यावर ठेवलंय. आणि प्रत्येक जर दोर पाहिला तुम्ही तो 3 धाग्यांनी ओळलेला आहे. म्हणून ती आहे वेणी. काय अशा 4 वेण्याचं शिंक तुझ्या या कृष्णानं माझं तोडलं, माझं अविवेकाचं मडकं फोडलं आणि माझं देही जे होतं ते दही सांडलं.
एकत्र आल्यानंतर कृष्णाला बरं का, कृष्णाला स्वतःलाच एक दिवस यशोदेच्या मडक्यामध्ये, यशोदेच्या माठामध्ये हात घालून लोणी खाताना यशोदेनेच पकडलं. यशोदा म्हणते, कृष्णा अरे तू नंदाचा पोरगा आहेस, नवला काही तुझ्याकडे मागे पुढे उभा राहिलास तर तू या गोकुळाचा महापौर होशील. एवढं मतदान तुझं, एवढं मतदान तुझं आहे, तुला चोरून खायची काय गरज. आता सगळ्याच्या मनातलं बोललं तर म्हणतो काय मन कावडा बाबा, सुनूबाईला किती खायला द्या पण तिला सासूबाईला चोरून खाल्ल्याशिवाय तिला आवडतच नाही. विठाला याप्रमाणे सतसज्जन भगवान श्रीकृष्ण म्हणतो, आई आई तू मला एकट्याला खायला देशील हरकत नाहीये, पण मला एकट्याला नाही खावत ग. माझी ही जनता आहे ना, हा नगरसेविकेचा स्वभाव असावा, नगरसेवकाचा स्वभाव, ही माझी जी जनता आहे ना, त्या सगळ्यांना खाऊ घातल्याशिवाय मला जात नाही. हा असा एवढा जनतेवरती जीव असावा. महाराज यशोदा मैया म्हणते, कृष्णा तुला किती वाटायचं तेवढं वाट, पण चोरून खाऊ नको. तो सांगतो नाही. चित्त चोरी आले नंदाच्या नंदने, मन म्हणा, मन बुद्धी चित्त आणि अहंकार अशा आत्मचतुष्टयाचा हा प्रकार आहे. मनाला विषय आवडतो, मन बुद्धीला पटतो, मन बुद्धी चित्तामध्ये तो एकरूप होतो. याला अवसरण भक्ती म्हणतात, अनुकरण नाही. खोल विषय आहे. अनुकरण म्हणजे समर्पित होणे, अनुसरण म्हणजे समर्पित होणे, आणि अनुकरण म्हणजे त्याच्यासारखं वागणे. विठाला विठाला संप्रदायाचं अनुकरण नाही, अनुसरण झालं पाहिजे. विठाला अनुसरण आणि अनुकरण या विषयावरती आपण पुढच्या वर्षी बोलू. आपला विषय वेळ संपत आलेला आहे. याप्रमाणे आणि मग भगवान श्रीकृष्ण काय करायचे, त्या खिडकीजवळ जायचे, पण छोटा असल्यामुळे खिडकीत हात पुरायचा नाही. मग उखळ पालथं घालायचं, उखळावर उभं राहायचं आणि लोण्याचे गोळे माकडांना चारायचे, वानरांना चारायचे. वानरांना का, प्रभू रामचंद्राच्या वेळेस हीच वानर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की पुढच्या जन्मामध्ये तुम्हीच गोवळी होऊन या, म्हणून हे सगळे तेच आहेत बरं का. विठाला विठाला कृष्ण काय ऐकत नाही काय, म्हणून सांगितलं मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मनाला विषय पडतो, मनाला विषय आवडतो, बुद्धीला पटतो, चित्तामध्ये तो अनुसरित होतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मनुष्य जातो. म्हणून बी केअरफुल सांगून ठेवतो, विषयात चित्त गेलं तर चालेल पण चित्तात विषय बसू देऊ नका. नीट आहे का काय, विषयात चित्त गेलं तर काढून घेता येईल, पण एकदा का चित्तात विषय बसला सगळ्या रोगांची आवृत्ती. विठ्ठला विठ्ठला आणि मग या चित्ताचा उच्चांग सांगतो, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, मना चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो, उन्मनीच्या चिंतनी चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. देर आर 3 माइंड्स, बहिर्मन, अंतर्मन आणि दिव्यमन. बहिर्मनावरती नाम दिलं जातं, अंतर्मनावरती ते घेतलं जातं आणि दिव्य मनावरती त्याचं चिंतन त्याला साक्षात्कार होतो. म्हणून उन्मनीच्या सुखा आत काय, मन उन्मन होणे म्हणजे ज्याप्रमाणे कळी फुलते, मन उन्मन होणे
म्हणजे मनाचे 8 पाकळ्या फुलणे. ज्याप्रमाणे कळी फुलल्याबरोबर रात राणीचा सुगंध तुमच्या सगळ्या विभागात सुटतो, त्याप्रमाणे मनाची उन्मन अवस्था झाल्यानंतर आजही देव भेटतो भेटतो भेटतो. उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत, गप्पा नाही येत हा स्वानुभव आहे. मंडळी, याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने शेवटी ऐकत नाही, म्हणून यशोदेने ठरवलं की याला उखळाला बांध, याला बांधा उख. आता उखळाला बांधायला बांधलं, पण विशेष असं आहे बघा, उखळाला बांधायला घेतल्यानंतर दोरी बरोबर यायची, 2 बोटं राहिली की कमी पडायची, 2 बोटं राहिली की कमी पडायची. शेवटी आई घामाघूम झाली. काय? यशोदेच्या कुंकवावरून घाम नाकावर निघला. परवा आपल्या संक्रांतीला झाला असं, सगळ्या तुम्हाला म्हणजे देवी बनवून ठेवलं असेल जितकं. लालजरत मला फोटो आले होते का? अगदी रेणुका माता आवडलं, हरकत नाही. मग यशोदा माता घामाघूम झाल्या, कपाळावरचा घाम नाकावर आला. कृष्णाने पाहिलं, आई काय झालं? थकले. इथे आहे भक्ती, यशोदा आहे भक्ती. भक्तीच्या वेळेस थकते, त्यावेळेस भगवंताला तिची कीर येते आणि प्रत्येक साक्षात्कार भेटते. भगवंताने स्वरूप दाखवलं आणि सांगितलं, आई मला बांधायचं असेल तर नीट ऐका. आई मला बांधायचं असेल बर का, मला बांधायचं असेल तर तुझे 3 दोराचं दे, ज्या 3 याचं दोर घेतलाय, रज तम आणि सत्व, याच्यातले 2 बोट जे कमी पडत आहे ना, ते तोपर्यंत रज आणि तम तू याच्यातून काढत नाहीस. फक्त सत्वगुणाने बांधला जातो हा बाबा, फक्त सत्वगुणाने बांधला जातो. यशोदेचे तम आणि रज हे 2 गुण नष्ट झाल्याबरोबर भगवंताने बांधून घेतलं. विठाला आणि मग मंडळी, उखळाला बांधल्यानंतर यशोदा मैया बाहेर पडल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने त्या उखळासहित यशोदेने उखळाला बांधल्यानंतर यशोदा मैया बाहेर गेल्या. भगवान श्रीकृष्णाने जो झटका दिला की नाही, बरं मोठं उखळ लिगलं की रेंगाळत बाहेर आल्यानंतर उखळ कृष्णाशी बोलते, कृष्णा तुला शिक्षा दिली ठीक आहे, तू चोरी करतोस, गोकुळात त्रास देतोस, पण तुझ्या बरोबर मला का रे बाबा ही फरफट. कृष्ण म्हटले, बघा चोरी करणारा तर शिक्षा असतेच, पण चोरी करणाऱ्याच्या मदत करणारा शिक्षा असते ती अशी. तो मी काय मदत केली तुला? तो नाही का, माकडाला खाऊ घालताना, माकडाला दही खाऊ घालताना मला तू उभा राहायला मदत नाही केली का? तुला मी पालथा घालायचो, तुझ्यावर उभा राहायचो आणि त्यांना खाऊ घालायचो, म्हणजे माझ्या चोरीत तुझाही 50% वाटा. उखळाचा ऋग्वेदामध्ये अर्थ केलाय, उ म्हणजे उन्नत, खळ म्हणजे दुष्ट. कसा सुंदर, उखळ, उ म्हणजे उन्नत, खळ म्हणजे दुष्ट. जे खळांची तया सत्कर्मी रती उ सत्कर्मी रती वाढली की उ, आणि ती वाढत नसेल तोपर्यंत खळ, म्हणून त्याला उखळ म्हटलंय. विठाला उखळाची प्रक्रिया काय? उखळामध्ये दाणे घातले, भात घातला जातो, साळी घालतात, कुटतात, हलकट बाजूला निघतं, प्युअर भात बाजूला असतो, त्याला म्हणतात उखळ. विठाला ते उखळ घेऊन बाबा दरवाजा बाहेर आला आणि त्या 2 झाडाच्या मधून शिरला. 2 झाडाच्या मधून शिरल्यावर उन्मळून झाडं खाली पडले. आणि विमलार्जुन 2 असणारे हे स्वर्गामध्ये निघून गेले. भगवंताची ही गोकुळातली अत्यंत उच्च प्रकारची लेवलची लीला. यशोदा धावत आल्या आणि बघतात को बाई गो, एवढी मोठी 2 झाडं त्याच्यावर पडले, आणि मग शिव्या स्वतःला, जळले माझे हात, जळला तो दोर, गेलं जळून ते उखळ. कशाला कोणी बांधलं होतं?
पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील साहेब पाटील साहेब या ठिकाणी आलेले असतील तर कृपा करून पटकन पुढे या. आले या 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 थाला थाला त्यांचं मी आपल्या कळमुलीच्या या सप्ताहातर्फे सहर्ष स्वागत. विठाला विठाला. आणि मग झालं सरकार सगळ्या गवळणी थक्क झाल्या. यशोदा मैया सुद्धा थक्क झालेली आहे. मग सांगितलं हरकत नाही कृष्णा, आता तू काय गावात राहायचं नाही, तुझी उद्यापासून शाळा सुरू. त्यावेळी शाळा म्हणजे गाई गोपाळ समंगडी म्हणा, गाई गोपाळ समंगडी म्हणा. आता कृष्णाचं नटण्याचं काय सांगू महाराज. नुसतं नटणं या शब्दावर मला 2 तास बोलवलं. सुंदर नटला, डोक्यावरती मोरपीस घातल्यानंतर कमरेला शेला बांधला. कृष्ण निघाल्याबरोबर सगळ्या गवळणी या गोकुळाच्या दरवाज्यावर येतात. कृष्णा संध्याकाळी लवकर ये. हा कृष्णा करता भरून आलेला कट्ट आहे. कृष्ण जातोय हा शब्दच मला आवडत नाही. जातोय हा शब्दच मला कधी आवडत नाही. कृष्णा यमुनेच्या काठावर चाललायस ना, संध्याकाळी लवकर आहे. लहान मुलं कसं नाही येणार. आग लागली आमच्या तोंडाला. कशाला यशोदेकडे गाराने केले, कशाला यशोदेकडे गाराने म्हटले. कृष्णा तू जर आला नाहीस तर संध्याकाळपर्यंत आमचा प्राण राहणार नाही. मला तिकडे कशाला माझ्या आईला खोड्या सांगितल्या. काय खोड्या केल्या होत्या तुमच्या. गाडगे फोडले, मी आता नाही फोडले तर चित्ते पण ती फोडलंच असतं. शेवटी भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठावर आले. दुपारचे 12 वाजून गेले. गडी म्हणले किती खेळायचं कृष्णा, किती खेळायचं. ज्ञानेश्वर तुझ्या
तेवढा एकच आज पाठ करा. तुला कुणाचा नाही, तुला कुणाचा नाही. हा नाही तर तिच्या नाकातनच पाहिली की गेलीच घरी. आणि बघा बरं तिच्या नाकातलं तोंड गळ्यात पोतो. आजपासून हेवा करायचा नाही. हेवा हे आयुष्यातलं 99% आजाराचं कारण आहे. विठ्ठला हो. मग हेवा रहित असताना भगवान श्रीकृष्णाचे आज भक्त व्हा. वरती हात करा. राधा 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 कृष्ण 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 राधा. हो खेळ खेळून खेळून दमले गडी दमले तुम्हाला. हा इकडे गडी दमतो संसारात पण दमतो. म्हाताऱ्याची मान हालायला लागली की अशा. हा ब्रह्म म्हणतो माझा खेळ संपला. म्हातारीची हालायला लागली तर अशी हालते बघा. म्हातारी म्हणजे माया म्हणते माझा खेळ सुरू झालाय. महाराज खेळ खेळून खेळून दमले. कधी म्हणले कृष्णा किती वेळ खेळायचं. कांदी भार पोटी भूक काय खेळाया ते सुख का. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. I always says, मी नेहमी सांगतो माय भगवान श्रीकृष्ण वॉज द फर्स्ट. पहिला अनटचेबिलिटी ज्याला अस्पृश्यता निवारण करणारा पहिला भगवान श्रीकृष्ण आहे. तुमच्या भाषणात सांगायला फार महत्वाचा विषय. अस्पृश्यता निवारण म्हणजे चला बैसू जेऊ एकत्र बसून जेऊ. म्हणजे आज इथे जातीयवाद नाही. आणि महाराज सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या अशा उंच बांधल्या. ते सांगितलं चला शिंकेला दिले तुझे